नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे। महाराष्ट्र शासनाचा एक अत्यंत मोठा निर्णय, सरकारी कर्मचाऱ्यांना स्वग्राम बदलासाठी अतिरिक्त मिळणार संधी। चला पाहूया याविषयी सविस्तर अपडेट। त्यापूर्वी आपणास विनंती आहे, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल। समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका आणि अत्यंत कामाची आनंदाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका। महाराष्ट्र शासनाने स्वग्राम म्हणजेच मूळ गावी बदलीसाठी पात्र कर्मचाऱ्यांना अतिरिक्त संधी देण्याचे आणि बदली प्रक्रियेबाबत मोठा निर्णय घेतलेला आहे। नव्याने लागू करण्यात आलेल्या धोरणानुसार या संदर्भातील प्रमुख बाबी आता पाहूया। स्वग्राम बदलीसाठी इच्छुक असणाऱ्या किंवा गंभीर आजारांचा सामना करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बदली प्रक्रियेत आता विशेष प्राधान्य दिले जाणार आहे। यासोबतच पक्षाघात, हृदय शस्त्रक्रिया, कर्करोग, डायलिसिस किंवा मूत्रपिंड प्रत्यारोपण यासारख्या आजारांनी ग्रस्त कर्मचारी, अपंग कर्मचारी आणि मतिमंद मुलांच्या पालकांनासुद्धा अतिरिक्त संधीचा थेट लाभ मिळणार आहे। विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटित आणि अविवाहित महिलांनासुद्धा बदल्यांमध्ये प्राथमिकता देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आलेले आहे। तसेच राजकीय हस्तक्षेप रोखण्यासाठी बदल्यांचे प्रमाण एका वर्षात एकूण कर्मचाऱ्यांच्या 30% अधिक नसेल, तसेच दबाव आणल्यास शिस्तभंगाचीही कारवाई केली जाईल असेही या निर्णयात स्पष्ट केलेले आहे। अधिकृत शासन निर्णय आणि संवर्गासाठीच्या सविस्तर नियमावलीसाठी महाराष्ट्र शासनाचे सामान्य प्रशासन विभागाचे पोर्टल किंवा महाराष्ट्र शासन निर्णय संकेतस्थळावर सविस्तर शासन निर्णय दिलेले आहे।